इमारतीमध्ये एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचा वापर होतो. पण या लिफ्टमध्ये लहान मुलं खेळण्याचा जीवघेणा प्रकार वाढलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून लिफ्टमध्ये लहान मुलांचे अपघात वाढलेत. लहान मुलं लिफ्टमध्ये खेळतात आणि हा खेळ त्यांच्या आयुष्याचा शेवट करतो. तुमच्याही इमारतीमध्ये लिफ्ट असेल आणि मुलं खेळत असतील तर रहा खबरदार. तुमची मुलं लिफ्टमध्ये खेळतायत, खबरदार. लिफ्टमधील मुलांचा खेळ जीवावर बेतण्याची भीती. लिफ्टचं खेळणं कराल तर जीवाला मुकाल. महानगर आणि निमशहरी भागात बहुमजली इमारती उभ्या राहिल्या. बहुमजली इमारतींना लिफ्ट लावलेली पाहायला मिळते. सध्या जिन्यांवरून चालत जाण्याऐवजी लिफ्टला प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे शहरी भागात नवीन फ्लॅट विकत घेणाऱ्या इमारतीत लिफ्ट आहे का याची विचारणा करतात. अगदी पहिल्या माळ्यावरचा माणूसही लिफ्टचा वापर करताना पाहायला मिळतोय. लिफ्ट ही सामान्य माणसाची गरज झालेली असताना हीच लिफ्ट लहान मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे. लिफ्टमध्ये खेळताना अनेक अपघात झाल्याची उदाहरणं आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये लिफ्टमध्ये खेळणाऱ्या एका मुलाचा हकनाक जीव गेलाय. लिफ्ट काही क्षणात एका माळ्यावरून दुसऱ्या माळ्यावर नेते. ही बाब मुलांना लिफ्टकडे आकर्षित करू लागली आहे. लिफ्टमध्ये खेळण्याकडे मुलांचा कल दिसतोय. लिफ्ट नसलेल्या सोसायटीत मुलं लिफ्टमधून वर खाली खेळताना दिसतात. दुपारच्या वेळेत तर लिफ्टमध्ये खेळणं हा मुलांचा जणू छंद झाल्यासारखी स्थिती आहे. हाच खेळ मुलांच्या जीवावर उठलाय. लिफ्टमध्ये खेळताना मुलांसोबत अनेक अपघात घडू लागले. कोवळी मुलं अजाणतेपणे स्वतःच्या जीवाशी खेळू लागली. लिफ्ट ज्या आहेत त्यांची देखभाल दुरुस्ती ही वेळोवेळी झाली पाहिजे. ज्या अनुषंगाने, कारण कसं असतं की आपण लिफ्टवाल्यांना AMC देतो. AMC म्हणजे काय, तुमचा ॲन्युअल मेंटेनन्स असतो. AMC घेणं खूप गरजेचं आहे. कारण कसं असतं की त्याच्यामध्ये तुमचे सगळे पॉईंट्स चेक केले जातात. त्याचा रोप कसा आहे, त्याचे ब्रेक पॅड कसे आहेत, त्याची एफिशियन्सी कशी आहे, त्याचा बॅकअप कसा आहे, हे पूर्णपणे इलेक्ट्रिकल झालं, तुमचा टेक्निकल झालं, हे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये चेकआउट होतात. मुख्य बाब म्हणजे लिफ्ट हे खेळण्याचं ठिकाण नाही. त्यामुळे मुलांना शक्यतो लिफ्टच्या ठिकाणी खेळायला जाऊ देऊ नका. लिफ्ट वापरण्यासाठी सोसायटीत काही नियम घालून देण्याची गरज निर्माण झाली आहे. लिफ्टमध्ये शक्यतो लिफ्टमन ठेवा. लहान मुलांना एकट्यानं लिफ्टने जाऊ देऊ नका. लिफ्ट जवळ लहान मुलांना खेळण्यास मनाई करा. लिफ्टची बटणं मुलांना दाबू देऊ नका. लिफ्ट सुरू झाल्यावर दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करू नका. लिफ्टमध्ये प्रवास करताना शक्यतो लहान मुलांना एकटे सोडू नका. कारण लहान मुलांना पहिली गोष्ट म्हणजे लिफ्टमध्ये बसल्यानंतर एक त्यांना ते आकर्षण असतं लिफ्टचं, की खाली वर जाणं किंवा खाली जाणं. हे आकर्षणापोटी बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. लिफ्ट इमारतीत एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाणारं साधन असलं तरी ती मुलांसाठी धोकादायक ठरू लागली आहे. लिफ्टमधील अपघात हे सगळ्याच वेळी निष्काळजीपणामुळे होतात असं नाही. लिफ्टची देखभाल करणं अतिशय गरजेचं असतं. लिफ्टची देखभाल ठेवली नाही तर लिफ्ट धोकादायक ठरू शकते. अनेक वेळा त्यामुळेच अपघात होत असल्याचं तज्ञ सांगतात. आपल्या प्रत्येक सोसायट्यांमध्ये लिफ्ट वापरासंबंधीचे नियम प्रत्येक लिफ्टमध्ये लावा. त्याचप्रमाणे अतिशय महत्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सोसायट्यांमधील कमिटीला, पदाधिकाऱ्यांना माझी विनंती असेल की आपण आपल्या प्रत्येक लिफ्टची AMC प्रत्येक वर्षी करा. आणि ही AMC करत असताना नामांकित कंपनीमध्येच करा. आणि ह्या AMC मार्फत जी काही दुरुस्ती किंवा जे काही देखभाल केली जाते, ही देखभाल आपल्या स्वतःच्या समोर करून घ्या. लिफ्ट हे खेळणं नाही. त्यामुळे लिफ्टचा खेळण्यासारखा वापर करू नका. लिफ्ट नेहमी अद्यावत ठेवा. शिवाय लिफ्टमध्ये लिफ्टमन ठेवाच. खासगी लिफ्ट असेल तर मुलांना एकट्यानं लिफ्टमधून जाऊ देऊ नका. लिफ्टचा वापर अतिशय सावधगिरी बाळगून करा. नाहीतर तुमच्या जवळच्या प्रिय व्यक्तींना गमावण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते. त्यामुळे रहा खबरदार. कैलास पुरी, झी24 तास, पिंपरी चिंचवड. टोलेजंग इमारतींमध्ये लिफ्टची गरज अनिवार्य झाली असली तरी लिफ्टची काळजी वेळोवेळी घेतली नाही तर अमेयसारखा एखाद्याचा दुर्दैवी अंतही होऊ शकतो, हे पिंपरी चिंचवडमधल्या घटनेनं स्पष्ट झालेलं आहे. म्हणूनच लिफ्टचा मेंटेनन्स वेळच्या वेळी करणं गरजेचं झालंय. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.